संप्रदायात मी चाल शिकलो, मी दुसऱ्यांनाही चाल शिकवणार, नाहीतर असेच गाठोडं बांधून ठेवणार, अशी वृत्ती वारकरी संप्रदायात असल्यानेच भजनाचा विकास होताना दिसत नाही. संप्रदायाची ही वृत्तीमुळे मोडतोड झाली असून प्रत्येकानं आपली वृत्ती बदलली तरच वारकरी संप्रदाय टिकेल, असं मत आखेगाव या ठिकाणी जोग महाराज संस्थानचे महंत राम महाराज झिंजुरके यांनी व्यक्त केलंय. शेवगाव तालुक्याच्या बालम टाकडीत भगवानगडचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी 1925 साली सुरू करून महंत वैकुंठवासी भीमसिंह महाराज यांची कृपा आशीर्वादानं गोपाल कृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्याचं सुरू करून दिली होती. या वर्षी शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचा बालम टाकळीकरांचा मानस असल्यानं महंत राम महाराज झिंजुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शताब्दी सोहळ्याचं आयोजन होत असल्यानं गावातील 100 तरुण टाळकरी तयार करण्याचं काम सध्या राम महाराज झिंजुरके हे दररोज संध्याकाळी 2 तास वेळ देऊन तरुणांना संप्रदायाचे धडे देत असून कीर्तनामध्ये टाळ वाजवायचा कसा, पावले खेळायची कशी, स्वराच्या ज्ञानाचं दररोज धडे देत असल्यानं तरुणांचाही मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत असल्याचं दिसून येत आहे. त्याच्यावरती होणार चाल वगैरे तर मोकळ्या मनाने मी शिकलोय ना, तर हे माझी चाल 10 जणांना आली पाहिजे, अशी वृत्ती आपली पाहिजे. नंतर मी शिकलो मग तसे गाठ बांधून ठेवतो तसं आणि मग त्याच्यामुळं काय झालंय, संप्रदायाच्या भजनाचा जो विकास दिसत नाही, आपल्याला विकास होताना दिसत नाही. आज आपल्या भजनांची मोडतोड झाली, या वृत्तीने झालेली, या वृत्तीने झाली. ठीक आहे, भजनी मंडळी नवीन मुलं सांगण्याची येतो नाही, त्यांना काय थोडंसं नीट वाजवं म्हणलं तर लगेच राग येतो. त्यात काय वाईट वाटून घ्यायचे, स्वरात म्हणून म्हटलं तर त्यात काय वाईट वाटून घ्यायचे. म्हणजे आपल्याला एखाद्या जाणत्या माणसाने सांगितलं त्याचं वाईट वाटून घेऊ नये. जाणत्या माणसाने सुद्धा लगेच काय सोर येतो का? ते काय एवढं सोपं आहे का? लगेच टाळ येतो का? बरं, तुम्ही जेव्हा शिकले, तुम्ही किती वेळा शिकले, याचं आपणही कधीतरी काय करावं, लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला काही लगेच आलं नाही ना, नवीन मुलांना घेताना. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव.